गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खामखुरा येथील रहिवासी असलेले माधव नेवारे यांच्या घरी गॅसच्या स्फोटामुळे घर जळून खाक झालंय। घराचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी येथून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन 22 जुलैपासून स्वाभिमानीने दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जनविचार स्वाभिमान यात्रा काढण्यात आली होती। दरम्यान वाशिम जिल्ह्यातील 183 गावांचा प्रवास करून 10 दिवसांनंतर या यात्रेचा समारोप झाला। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दाऊद शेखला पनवेल सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली आहे। आरोपी विरोधात 4 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यशश्रीच्या हत्येनंतर दाऊद शेखला 4थ्या दिवशी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती। आरोपीने यशश्रीच्या हत्येची कबुली दिली आहे। इंदापूर तालुक्यात इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका शाळेतील कारकुनानं केलाय। आरोपीनं तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली होती। दरम्यान खासगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते। मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। डीपी जैन कंपनीच्या 1100 कामगारांनी काम थांबवलंय। एप्रिलपासून पगार न दिल्याने कामगारांनी काम थांबवलंय। वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा फटका बसतोय। दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात भूस्खलन होऊन डोंगर घसरून रस्त्यावर आलाय। ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे। मांगेली गावातील कुसगेवाडी आणि देऊळवाडी या दोन्ही वाडीमध्ये जाणारा रस्ता बंद झालाय। डोंगराची माती रस्त्यावर आल्याने पहिलीच सकाळची बस मांगेलीत अडकून पडली होती। त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची गैरसोय झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील बुलेट चोरी करणाऱ्या चौघांना अटक करत त्यांच्याकडून 4 बुलेट जप्त करण्यात आले आहेत। शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये बुलेट चोरीच्या गुन्ह्याचे दाखल होत आहेत। 4 आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य पसार झाले आहेत। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पांडुरंगाच्या पालखीचं अरणकडे प्रस्थान झालंय। पांडुरंगाच्या पादुका पालखीत ठेवून पालखीने प्रस्थान केलंय। संत सावतामाळी संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी याची भेट होणार आहे। अरण येथे संत आणि भगवंताची भेट होणार आहे। केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 163 वर पोहोचलाय। या दुर्घटनेत अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत। सांगलीच्या देववाडी येथे रस्त्यावर मगरीचा वावर पाहायला मिळाला। यानंतर प्राणीमित्रांकडून मगरीला जेरबंद करण्यात आले। गावातल्या असणाऱ्या तलावामधून ही मगर रस्त्यावर पोहोचली होती। पावसाळ्यामुळे सध्या तलाव पूर्ण भरलाय, त्यामुळे ही मगर बाहेर पडली आहे। ती थेट गावातल्या रस्त्यांवर फिरू लागली आहे। यानंतर ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। अखेर प्राणीमित्रांनी धाव घेत या 4 फूट लांब असणाऱ्या मगरीला ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद करत वन विभागाकडे सुपूर्द केले। साताऱ्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मैत्रिणीची मस्करी जीवावर बेतली आहे। युवकाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलणं सुरू केलं। पुढे बोलत बोलत मैत्रीण अस्तित्वातच नसलेल्या युवकाच्या प्रेमात पडली। मात्र युवकाने आत्महत्या केल्याचं भासवल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय। या प्रकरणी संबंधित बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडलेल्या युवतीला पोलिसांनी अटक केली आहे। भिवंडी महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असून या स्वच्छता मोहिमेअंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कचेरीपाडा येथील मनपा शाळांतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात शाळेतील 800 विद्यार्थी तसेच शिक्षक, महानगरपालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता।
संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैज खांबाच्या दर्शनासाठी नेवासा येथे भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली आहे। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। वसमत ते नांदेड मार्गावरील पळसगाव पाटीवर सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान वाहनाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी थांबवले। 6 जनावरांना वाहनांमध्ये कौतलीसाठी नांदेडकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला ग्रामीण पोलिसांनी पकडले। या 6 जनावरांची सुटका करत ग्रामीण पोलिसांनी 8,45,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सदरील वाहन ग्रामीण पोलीस ठाण्यात लावून 6 गोवंशी जनावरं सोडवली आहेत। आषाढी वारीनंतरच्या एकादशीला पंढरीत भाविक भक्तांची मांदियाळी दिसून येत असते। विठ्ठलाची दर्शन रांग 1 किलोमीटरपर्यंत यामुळे पोहोचली आहे। खामगाववरून पिंपळगाव राजाला दुचाकीवरून जिल्हा परिषद उर्दू शाळेत जात असलेल्या 2 शिक्षकांना मिनी ट्रकने जोरदार धडक दिली आहे। यात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला। दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उरणमधील यशस्वी शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याच्या 30 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून मुसक्या आवळल्या होत्या। वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या आणि भंडारा शहराचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या गणेशपूर येथील नवीन स्मशानभूमी परिसरात वाघाचे ठसे दिसल्यानंतर चर्चेला उधाण आलंय। गणेशपूर स्मशानभूमी परिसर आणि ऑफिसर क्लब भंडाराच्या मागील बाजूस असलेल्या नदीकाठावर वाघाचा संचार असल्याचं सांगण्यात येतं।